नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा लुसलुशीत जाळीदार स्पॉन्ज केक बनवतोय आणि तोही कढईमध्ये. तर खूप साधी सोपी पद्धत आहे, त्यामुळे कोणालाही सहज बनवता येईल. तर लगेच आता हा बिना अंड्याचा बिना ओव्हनचा स्पॉन्ज केक घरी कसा बनवायचा ते पाहूया. स्पॉन्ज केक करण्यासाठी आपल्याला केकचा टीन आधी तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला असं आतून तेल लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचा केक टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा किंवा कुठलंही एखादं पसरट भांडं घेतलं घरातलं तरी चालेल. आणि इथे मी आता बटर पेपर घेतला आहे, तर तो गोल आकारात कट करून घेतला आहे, तो खाली ठेवायचा आहे आणि त्यावरून सुद्धा तेल लावायचं आहे. बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावल्यानंतर त्यावर मैदा भुरभुरायचा आणि तो एक्स्ट्रा जो मैदा आहे तो काढून टाकायचा. पण शक्य असेल तर बटर पेपरच लावा, म्हणजे केक अगदी अलगद निघून येतो. आणि हा बटर पेपर तुम्हाला कुठल्याही दुकानात अगदी सहज मिळेल. कडेने पण याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे आपला आता केक टीन तयार झाला आहे, तर हे काम आधीच करून ठेवायचं आहे. गॅसवर मी आता एक कढई ठेवली आहे. तर आज आपण कढईत केक बनवतोय, तर जाड बुडाची कढई घ्यायची आणि यामध्ये घरात असं एखादं स्टँड असतं ते ठेवायचं. स्टँड नसेल तर तुम्ही एखादी ताटली किंवा वाटीसुद्धा ठेवू शकता. आणि यावर झाकण ठेवून आता ही कढई आपल्याला 10 मिनिट प्रीहीट करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. आता इथे मी अर्धा कप घट्ट व ताजं दही घेतलं आहे. तर केक करण्यासाठी नेहमी ताजंच दही वापरायचं, फार आंबूस दही वापरू नका. आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर तासभर आधी ते बाहेर काढून ठेवा. रूम टेम्परेचरवरचंच दही आपल्याला वापरायचं आहे. छान विस्कने याला आता फेटून घेऊया, किंवा तुम्ही एखाद्या चमच्याने फेटून घेतलं तरी चालेल. याच्या गाठी गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत. तर आता व्यवस्थित मी हे दही फेटून घेतलंय. 1 कप पिठी साखर घालायची आहे. साखर मिक्सरच्या भांड्यात घालून मी ती दळून घेतली होती. आता हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जशी जशी साखर विरघळते तसं हे चांगलं एकत्र होतं. तर आता इथे साखर पण आपली या दह्यासोबत मिक्स झालेली आहे. यामध्ये आता अर्धा कप तेल घालूया. तर यासाठी वासाचं तेल घ्यायचं नाही, म्हणजे मोहरीचं, शेंगदाण्याचं. बाकी तुम्ही इतर कुठलंही घरातलं जे रोज स्वयंपाकासाठी वापरता ते तेल घेऊ शकता. मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की हे तेल मिक्स होत नाही आहे, पण जसं जसं आपण हलवत जाऊ तसं तसं व्यवस्थित सगळं एकत्र होतं. तेल पण चांगलं मिक्स होतं. तर आता बऱ्यापैकी हे मिक्स झालेलं आहे. हा केक करायला खूपच सोपा आहे, अगदी कोणालाही सहज जमेल इतकी याची पद्धत सोपी आहे. फक्त सगळं साहित्य एकत्र करायचं आहे. आता इथे मी एक चाळणी घेतली आहे, त्यावर 1.5 कप मैदा घातला आहे. आणि आता 1 टीस्पून बेकिंग पावडर घालूया आणि अर्धा टीस्पून खायचा सोडा घालायचा आहे आणि चमच्याने मिक्स करून घेऊया. तर ही बेकिंग पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात सुद्धा अगदी सहज मिळेल. आणि हे दोन्ही नसेलच, म्हणजे बेकिंग पावडर आणि सोडा, तर या दोन्हीच्या ऐवजी तुम्ही एक जे सॅचेट मिळतं इनोचं ते घालू शकता. पण शक्यतो बेकिंग पावडर आणि सोडाच घाला. यामुळे केकला टेक्स्चर छान येतं, जाळी मस्त पडते आणि केक छान स्पॉन्जी होतो. तर आता इथे मी हे पीठ चाळून घेतलं आहे. असं चाळून घेतलं म्हणजे हे पीठ हलकं होतं आणि केक पण मग छान लुसलुशीत तयार होतो. आता थोडंसं मी विस्कने मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये दूध घालायचं आहे. तर इथे मी 1 कपाला थोडंसं कमी दूध घेतलं आहे. तर हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे. जास्त गरम किंवा जास्त थंड घ्यायचं नाही. आणि आता जसं लागेल तसं घालायचं आहे, एकदम दूध घालू नका. थोडं मिक्स करायचं आणि मग परत दूध घालायचं. सुरुवातीला मी अर्धा कप घातलं, आता थोडं थोडं घालतीये. 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालूया आणि परत सगळं मिक्स करायचं आहे. तर जितकं तुम्ही या केकला छान फेटून घ्याल, म्हणजे या बॅटरला छान फेटून घ्याल,
तितका केक हलका होतो, छान त्याला जाळी पडते आणि लुसलुशीत पण तयार होतो. त्यामुळे व्यवस्थित सगळं साहित्य एकत्र होणं खूप गरजेचं आहे. आता आणखी थोडं मी दूध घातलं आहे. हवं तर तुम्ही असा एखादा घरातला चमचा सुद्धा घेऊ शकता, त्याने सुद्धा अगदी व्यवस्थित फेटल्या जातं. तर आता हे मी चांगलं फेटून घेतलंय. याला बुडबुडे सुद्धा आलेले आहेत आणि आपलं बॅटर एकदम व्यवस्थित तयार झालंय. असं मी चमच्याने खाली टाकलं तर रिबिनसारखं पडतंय. यापेक्षा पातळही ठेवायचं नाही आणि फार घट्टही नाही. तर मी यासाठी जवळपास 3/4 कप म्हणजे 1 कपाला पाव कप कमी इतकं दूध वापरलेलं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे. आता लगेच हे बॅटर आपण केक टीनमध्ये ओतूया. या टीनमध्ये घातल्यानंतर थोडंसं असं हलवून घ्यायचं, म्हणजे टॅप करायचं, म्हणजे एकसारखी त्याला लेवल येते. आणि लगेच आता कढईमध्ये ठेवूया. केक टीनमध्ये घातल्यानंतर फार उशीर करायचा नाही. कढई पण आपली 10 मिनिट छान प्रीहीट झालेली आहे. हा डब्बा ठेवून आता यावर झाकण ठेवूया आणि अगदी लो फ्लेमवर 40 मिनिट हा केक बेक करून घ्यायचा आहे. तर यासाठी तुम्हाला थोडाफार 5 ते 10 मिनिट वेळ कमी जास्त लागू शकतो, कारण प्रत्येकाच्या गॅसची फ्लेम ही वेगवेगळी असते. साधारण 15 मिनिट झाली आहेत, तर केक फुगायला सुरुवात झाली आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा केक फुगतोय. जवळपास आता 40 मिनिट झाली आहेत. केक मस्त फुगलेला दिसतोय आणि थोडासा कडेने ब्राऊन पण झालेला आहे. झाकण काढून पाहूया तर एकदम व्यवस्थित फुलला आहे. यामध्ये एखादी टूथपिक घालून बघायची. एकदम ही साफ निघाली आहे, म्हणजे केक व्यवस्थित बेक झालेला आहे. गॅस आता बंद करूया आणि हा केकचा डबा खाली काढून घ्यायचा आहे. इथे मी एक स्टँड घेतलंय, त्यावर ठेवायचा, म्हणजे त्याला खालून पण हवा लागते आणि हा केक पटकन थंड होतो. केक काढायची अजिबात घाई करायची नाही, पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मग सुरीने त्याच्या कडा अशा सैल करून घ्यायच्या. गोल गोल फिरवत कडा मी सैल करून घेतल्या आहेत. एक आता प्लेट घ्यायची आणि त्यावर हा उलटा करून घ्यायचा. तर एकदम मस्त झालेला आहे. यावरचा बटर पेपर आता आपण अलगद काढून घेऊया आणि परत याला सरळ करून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे, व्यवस्थित फुगला आहे आणि कडेने ब्राऊन पण झालेला आहे. अगदी जवळून तुम्हाला दाखवते. स्पॉन्जी पण झालेला आहे. सुरीने आता कट करून घ्यायचा आहे, तर शेवटपर्यंत सुरी घालायची. तर मस्त असा झालेला आहे, एकदम लुसलुशीत झाला आहे आणि त्यासोबतच जाळी पण सुरेख पडली आहे. हाताने अगदी सहज दबतोय. तुम्हाला असं प्रेस करून दाखवते. प्रेस केल्यानंतर परत हा जागेवर येतोय. इतका हा स्पॉन्जी झालेला आहे. तर अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच केक तयार झाला आहे. खायलाही तेवढाच भारी लागतो, अजिबात कोरडा लागत नाही. ओव्हनमध्ये केक करायचा असेल तर 180 डिग्रीला 5 मिनिट आधी ओव्हन प्रीहीट करून घ्या आणि मग साधारण केक बेक होण्यासाठी 25 ते 30 मिनिट लागतात. 5 ते 10 मिनिट वेळ कमी जास्त लागू शकतो. तर तसा हा स्पॉन्ज केक बनवायला खूपच सोपा आहे. सगळ्या स्टेप्स जर व्यवस्थित फॉलो केल्या तर मला खात्री आहे 100% तुमचा केकही मस्त लुसलुशीत व जाळीदार तयार होईल. तर अवश्य बनवा आणि मला कळवा कसा झाला ते. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.